हॅलो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण फोटक्स ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. गळ्याच्या बाजूने मी सगळ्या पिनं लावून घेतलेल्या आहेत. गळ्याच्या आकारला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे. कमरेच्या भागाला पण स्टिचिंग करून घ्यायची आहे. मी इथं पिना लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे चून पडत नाही कुठेही. राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे सगळा. गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. पिनं सगळ्या काढून घ्यायच्यात आणि आता हा भाग आपल्याला पलटी मारायचा आहे. गोलाईला कट्स मारून घ्यायचे. गळा व्यवस्थित पलटी मारून घ्यायचा आहे. अस्तर दिसलं नाही पाहिजे अशी व्यवस्थित गळ्याला आता टिप मारून घ्यायची. गळ्याला टिप मारताना सावकाश द्या, एकसारखी टिप दिसली पाहिजे. कमरेच्या बाजूने पण टिप मारून घ्यायची आहे. आता पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचे. शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. मध्य काढायचा आहे. बघा, मार्जिन सोडून पाठीमागचं टक्स राखून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंचाचा असा पूर्ण टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे. उंची मी टक्सची 4 इंच घेतलेली आहे. व्यवस्थित धरून टक्स मारून घ्यायचं आहे. हे राहिलेले दोरे आहेत ना, वेळेच्या वेळी लगेच कट करून घेतले ना, नंतर मग कुठेच दोरे असं दिसत नाही. आता आपण पुढचा भाग स्टिचिंग करून घेणार आहे. पहिले गळ्याचा भाग जोडून घ्यायचा आहे. इथे पण आपण गोलाईला कट्स देणार आहे. गळा पलटी मारून घ्यायचा आहे. पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे. जिथे टक्स मारलेत आता आपण तिथं टक्स देणार आहे. मार्किंगवरनंच व्यवस्थित टक्स करून द्यायचे. कमी जास्त टक्स झाले नाही पाहिजेत, बरोबर मार्किंगवरनंच द्यायचे. इथे आपले 4 टक्स देऊन झालेत. बघा पफ कसा क्रिएट झाला. आता आपण दुसरा भाग पण तयार करून घेणार आहोत. दुसरा भाग पण इथं तयार झाला आहे. आता बाही आपण स्टिच करून घेऊयात. व्यवस्थित अस्तर व्यवस्थित सेट करायचे बाहीवर. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टिप मारून घ्यायची आहे. राहिलेला भाग कट करायचा आहे. बाही पलटी मारून अस्तर कपड्याला जॉईन करून घ्यायचं आहे. इथे फक्त ही काळजी घ्यायची की अस्तर दिसता कामा नये.
व्यवस्थित सगळं करून टीप मारायची. राहिलेला कपडा कट करून घ्यायचा. इथे मी दुसरी पण बाही व्यवस्थित स्टिचिंग करून घेणार आहे. थोडंसं जास्त झालं असेल तर ट्रिम करून घ्यायचे. इथे दुसरी बाही पण मी व्यवस्थित स्टिच केलेली आहे. आता पाठीमागचा पुढचा भाग, पुढच्या भागाला आपण हुक लूपच्या पट्ट्या जॉईन करून घेणार आहोत. पहिले इथे लूपची पट्टी आहे. लूपची पट्टी आतून बाहेर येते, त्याच्यामुळे खालच्या बाजूला लूपची पट्टी ठेवायची. बघा व्हिडिओमध्ये कसं दाखवले तशी मग फोल्ड करून ती जॉईन करून घ्यायची. इथे आपण मशनीवरच लूप करणार आहोत, त्याच्यामध्ये कडेला आणि मध्ये टिप मारायची, पुढच्या साईडला टिप मारायची नाही आहे. हुकची पट्टी लावायची. हुकची पट्टी आपण वरच्या बाजूने लावतो, वरून आतमध्ये घेतो. व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायची हुकची पट्टी, वरनं दाबशिलाई व्यवस्थित द्यायची. इथे आपली हुक लूपची पट्टी लावून झालेली आहे. आता आपण शोल्डर जॉईन करणार आहे. व्यवस्थित शोल्डर जॉईन करायचे. गळ्याच्या साईडनी 1.5 इंच घ्यायचे, मुंड्याच्या साईडने अर्धा इंच घ्यायचे. अशी टिप मारल्यामुळे गळा उतरत नाही आपला. व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. बघा व्यवस्थित फिनिशिंगली तयार झालेले आहे. दुसरी बाजू पण आपण स्टिच करून घेणार आहे. आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे. पुढच्या भागाला मागचा पुढचा भाग मोजून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेल्या पुढच्या भागावर मार्किंग करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. हुक लूपच्या साईडनी पण मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. अजून कोणते आपल्या चॅनलवर अजून कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून प्लीज सांगा. बट्टी आतमध्ये दुमडून घेतलेली आहे. इथे मी टिपच मारते, पण कुणाला जर हात शिलाई करायची असेल तर करू शकता. दुसऱ्या बाजूने पण तसंच तयार करून घ्यायचे. झाले. आता आपण बाही जॉईन करून घेणार आहे. पुढची मागची बाजू व्यवस्थित बघून बाही मध्यापासून बाही जॉईन करायला सुरुवात करायची. अजिबात बाही खेचायची नाही आहे, व्यवस्थित ठेवायची आहे. डबल शिलाई मारायची आहे.
अशाच प्रकारे मी दुसरी बाही पण तयार करून घेणार आहे. इथे आपली बाही लावून झालेली, आता फिटिंग करणार आहे. पाठीमागचा भाग जो आहे त्याच्या मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून हुकची साईड किंवा लूपची साईड ठेवायची आहे आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आणि जो राहिलेला भाग आहे तो थोडंसं तो ट्रिम करून काढून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं आहे. आता आपलं ज्या मापाचं ब्लाऊज आहे ते माप टाकून फिटिंग करून घ्यायची. इथे आपली फिटिंग करून झालेली आहे. ब्लाऊज आपण सरळ करतोय. इथे आपला पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.